आझाद मैदानावर जरांगेंना पोलिसांनी 1 दिवसाची परवानगी दिली आहे. तसेच 5,000 आंदोलकांनाच उपस्थित राहण्यास सांगितले आहे. मात्र राज्य सरकारच्या या नियमांचे तंतोतंत पालन करत जरांगेंनी मोठी खेळी करत फडणवीस सरकारला चेकमेट करण्याचा डाव टाकला आहे. जरांगेच्या या खेळीमुळे फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढणार असल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी जरांगेंना आझाद मैदानावर 5,000 आंदोलकांसह एकच दिवस आंदोलन करण्याची परवानगी दिली आहे. मात्र करण्यात येणारे आंदोलन 1 दिवसाचे होणार नसल्याचे जरांगेंनी स्पष्ट केले आहे. तसेच आम्ही पोलिसांनी दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करून 5,000 आंदोलकांसह आझाद मैदानात दाखल होणार असल्याचे सांगितले. अन्य मराठा आंदोलक इतर मैदानावर थांबतील. आझाद मैदानावर 5,000 मराठा आंदोलक माघारी फिरले की दुसऱ्या मैदानावर उपस्थित असलेले 5,000 आंदोलक नव्याने दाखल होतील. त्यामुळे सरकारच्या अटी आणि शर्तीचे आमच्याकडून तंतोतंत पालन होईल. मुंबईच्या वेशीवर देखील मराठे असतील. एक जथ्था गेल्यानंतर दुसरा जथ्था आझाद मैदानावर पोहोचेल असेही जरांगेंनी स्पष्ट केले. जरांगेंनी फडणवीस सरकारला चेकमेट करण्याचा डाव टाकला आहे. त्यामुळे आता जरांगेच्या या खेळीवर राज्य सरकार काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच जरांगेंनी हमीपत्रात अनेक आश्वासने दिली आहेत. तर जरांगेंनी हमीपत्रात दिलेली आश्वासने कोणती आहेत हे जाणून घेऊया. तर आंदोलनासाठी मिळालेली परवानगीची मूळ प्रत पोलीस अधिकाऱ्यांना दाखवली जाईल. पोलिसांशी नियमित संपर्कासाठी जबाबदार व्यक्तीची नियुक्ती केली जाईल. सभास्थळी पिण्याचे पाणी आणि वैद्यकीय सुविधा पुरवल्या जातील. धरणे आणि निदर्शने सुव्यवस्थित रीतीने होतील. वाहतुकीत अडथळा येणार नाही. सहभागी व्यक्तीची संख्या निश्चित मर्यादेत राहील. स्वयंसेवक तैनात केले जातील आणि त्यांची यादी पोलिसांना दिली जाईल. आंदोलन ठरवलेल्या ठिकाणीच होईल. आंदोलन सकाळी 9:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेतच होईल. ध्वज किंवा फलकांचे आकार आणि काठी निश्चित मर्यादेत राहतील. हिंसक किंवा धोकादायक साधने जवळ ठेवली जाणार नाहीत. कोणतीही चिथावणीखोर किंवा विभाजन करणारी भाषा वापरली जाणार नाही. पोलिसांनी दिलेल्या सर्व कायदेशीर निर्देशांचे पालन केले जाईल. सार्वजनिक मालमत्ता किंवा सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला होणार नाही. कोणत्याही प्रार्थनास्थळाची किंवा पवित्र वस्तूची हानी होणार नाही. निर्दिष्ट ठिकाणावरून बाहेर जाणार नाही. कोणतीही कागदपत्रे, प्रतिमा किंवा अन्न जाळले जाणार नाही. परवानगीशिवाय ध्वनिक्षेपक किंवा जनसंबोधन साधने वापरली जाणार नाहीत. कोणतीही वाहने, प्राणी किंवा वाहन साधने आंदोलनस्थळी आणली जाणार नाहीत. आयोजकांनी अनुयायांना नियंत्रणाखाली ठेवण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. हमीपत्रातील नियमांचे पालन पूर्ण केले जाईल आणि पोलिसांना सहकार्य केले जाईल.